नमस्कार शेतकरी भावांनो आणि बहिणींनो, मी आज पुन्हा आपल्याशी बीटी कापूस बियाण्यांबद्दल बोलणार आहे. आपल्याला आठवत असेल की 3 आठवड्यापूर्वी मी आपल्याशी या विषयावर बोललो होतो आणि मी अशी माहिती दिली होती की पाकिस्तानमध्ये 3 जीनचं बियाणं 400 रुपये किलोनी मिळतं आहे. ते पाकिस्तानच्या 6,000 रुपये किलो 6,000 रुपयाचे 5 किलो बियाण्याची बॅग मी दाखवलेली होती, ती मी आत्ताही तुम्हाला दाखवतो. आणि 6,000 रुपये पाकिस्तानचे आपले 2,000 रुपये होतात. मग 5 किलोची जर तिथे बॅग ही 6,000 रुपयाला म्हणजे आपल्या 2,000 रुपयाला मिळते आहे. हे पहा, ही बॅग आहे ती आणि ते बियाण्याचं नाव आहे, म्हणजे 400 रुपये किलो मिळते आहे. तर मग ती 3 जीनची आहे बियाणं आणि आपल्याकडे 2 जीनचं बियाणं 200 रुपये किलोनी मिळतं आहे. 901 रुपयाचं 450 ग्राम आणि त्याच्यात 10% नॉन बीटी टाकून 475 ग्रामचं. आणि असं एक पत्र मी मोदीजींना टाकलं होतं 24/4च्या सुमारास. मला आनंद आहे की PM ऑफिसमधनं ते पत्र ताबडतोब त्याची दखल घेतल्या गेली, कृषी मंत्रालयाकडे गेलं आणि इतक्या तडकाफडकी, म्हणजे मला आश्चर्य वाटतंय. खरंच मी मोदी सरकारचा ऋणी आहे आणि या कार्यक्षमतेबद्दल तर त्यांच्या चरणी वंदन करतो. मला 8 मे 2026ला डॉक्टर राजेश कुमार सिंग, असिस्टंट कमिशनर सीड्स, यांनी दिलेलं हे उत्तर आहे. आता या उत्तरात कुठेही पाकिस्तानचा उल्लेख नाही. तिथे 400 रुपये किलो बियाणं आहे, आमच्याकडे 2,000 रुपये किलो का याचा उल्लेख नाही. मी माझ्या पत्रात मोदी सरकारने 2015मध्येच आम्हाला उत्तर दिलं होतं की सरळ वाण भारतात तयार केल्या जाऊ शकतं. ती पत्र मी दाखवलेली होती. त्या 11 वर्षात काय झालं हे ते पत्र आहे RK मिश्रा यांचं. आणि असंच एक पत्र आहे तेव्हाचे शिराज हुसेन जे ॲग्रिकल्चर सेक्रेटरी त्यांचं. सरळ वाणाचं काय झालं याचंही उत्तर नाही. मी माझ्या पत्रात उल्लेख केला होता की अमेरिकेमध्ये जिथून हे तंत्रज्ञान आपण आणलेलं आहे बीटीचं, ST बीटीचं, तिथे संकरित कापूस बियाणं वापरलं जात नाही, तिथे सरळ वाणच आहे. मग आपल्या देशात हायब्रिड का, संकरित का, याचंही उत्तर या पत्रात नाही आहे. आणि म्हणून मी मोदीजींना पुन्हा हे पत्र टाकलेलं आहे काल. हे पत्र मी लिहिलेलं आहे कि आदरणीय मोदी जी, प्रधानमंत्री भारत सरकार, नई दिल्ली. विषय: हमने आपको 24/4/26 को पत्र दिया था जिसमें हमने पाकिस्तान में 400 रुपये प्रति किलो कपास का बीज मिल रहा है, भारत में उससे कम आधुनिक यानी 2 जीन वाला 2,000 रुपये प्रति किलो किसानों को उसके पैसे देने पड़ रहे हैं. क्या ये लूट नहीं है क्या? इस पत्र का जवाब तो आया, पर क्या ये जो जवाब दिया गया ये सही जवाब है या टालाटाल करने का एक प्रकार है? पत्र साथ में संलग्न है. मी त्यात मग असं लिहिलेलं आहे: सादर नमस्कार, हमने आपको इस विषय का पत्र 24/4/26 को दिया था. बहुत ही तत्परता से आपके कार्यालय ने कार्रवाई की और हमें 8/5/2026 का जवाब का पत्र आया है. हम आपके और कृषि मंत्रालय के आभारी है. जवाब का पत्र डॉक्टर राजेश कुमार सिंह जी, सहायक कमिश्नर, इनके द्वारा दिया गया है, वह साथ में संलग्न है. मुद्दा 1: पाकिस्तान में 400 रुपये प्रति किलो 3 युक्त बीज और भारत में 2 जीन युक्त कपास बीज 2,000 रुपये प्रति किलो क्यों? इसका जवाब नहीं है. आपकी सरकार ने 2015 में सरल जाति का कपास स्ट्रेट लाइन सेल्फ पोलिनेटेड बीज पाकिस्तान की तरह देने का पत्र हमें दिया था, उसका क्या हुआ? उसका भी जवाब नहीं है. तीसरा मुद्दा:
हमने जिस देश से यह बीटी तंत्र लाया है उस अमेरिका में भी सरल जाति के ही कपास का बीज इस्तेमाल हो रहा है, वहां संकरित कपास का बीज नहीं है। इसका भी जवाब इस पत्र में नहीं दिया गया है। आदरणीय महोदय, हम ये सब सवाल इसलिए महत्वपूर्ण है कि कपास उत्पादक किसानों की बीजों में बहुत लूट हो रही है। शुद्ध संकरित कपास का बीज उत्पादन मजदूरी बढ़ने के कारण गुजरात में भी कठिन हो रहा है। F1 शुद्ध संकरित की जगह F2 दूसरी पीढ़ी का बीज मिलाकर बेचने की गुंजाइश बढ़ रही है। सरल शब्दों में कहे तो 40-50 रुपए प्रति किलो का बिनोला सरकी कॉटन सीड जो F1 में से पैदा होती है, वो बीज 2000 रुपए प्रति किलो बेची जा रही है। हमने आदरणीय कृषि मंत्री जी से भी एक पत्र लिखकर यह पूछा था कि किसान ने खरीदा हुआ बीज यह F1 है, शुद्ध संकरित है, या F2 है, मिलावट वाला दूसरे पीढ़ी का है, यह पहचानना कैसे? इसका भी जवाब नहीं मिला है। कपास में 1 एकड़ में ज़्यादा पौधे लगाने की HDPS हाई डेंसिटी प्लांटेशन सिस्टम की सिफारिश अब की जा रही है। यह भी संकरित बीज 2000 रुपये प्रति किलो से नहीं होगा, क्योंकि 4-5 किलो बी एकरी लागतं, ते परवडणारे नाही है। हमें सरल जाति स्ट्रेट लाइन का ही बीज विकसित करना होगा। आप इस तरह के आदेश दें और हमें मार्गदर्शन करें। सरकार के जवाब का पत्र साथ में संलग्न है। धन्यवाद। आपका विजय जावंदिया, शेतकरी संघटना पाई. असं मी पत्र पुन्हा टाकलेलं आहे. थोडासा विचार करा हो की हे असं का होत आहे. मला एक आनंद आहे की पत्राचं उत्तर लवकर येत आहे, याची दखल घेतली जाते. आणि माझं त्याच्यावरचं अंडरस्टँडिंग हे आहे की ही दखल लवकर याच्याकरता घेतली जात आहे कारण त्याच्यात पाकिस्तानचा उल्लेख आहे. आम्हाला पाकिस्तानच्या सोबत जर तुलना केली आणि त्यात आम्ही कमी आहोत असं दिसलं तर आम्हाला नाही ते सहन होत. चांगली गोष्ट आहे ना. आम्ही तेच तर म्हणतोय ना की पाकिस्तानने 2015च्या सुमारासच सरळ वाहन उपलब्ध करून दिलेत. आम्ही आज 2026 मध्ये सरळ वाहन देऊ शकत नाही आणि म्हणून ही सगळी लूट आहे. आणि म्हणून आम्हाला भेसळयुक्त दुसऱ्या दर्जाचं सेकंड जनरेशनचं F2 घ्यावं लागतं आहे. मी जेव्हा F2 म्हणतो तेव्हा फार गंभीरपणे विचार करावा म्हणून एक माहिती इथे पहिले देतो मी, नाही तर मी विसरून जाईल. आता तुम्ही पहा, संकरित कापूस बियाणं उत्पादन करणं कठीण होत चाललेलं आहे कारण मजूर मिळत नाही. आम्हाला कापूस वेचायला निंदायलाच मजूर नाही तर 2 फुलं क्रॉस करायला मजूर कुठून मिळणार आहे हो. मग तरी कापसाच्या बियाण्याचं शॉर्टेज का नाही, तर त्याच्यात भेसळ केली जाते आहे. आता या पत्रातच एक उल्लेख असा आहे, ते वाक्य तुम्हाला वापरून दाखवतो की आम्ही याच्यामध्ये 5 ते 10% इन एव्हरी पॅकेट कंटेनिंग मिनिमम 5% to 10% ऑफ नॉन BT कॉटन सीड, म्हणजे 5 ते 10% नॉन BT कॉटन सीड त्यात टाकून विकण्याची परवानगी दिलेली आहे. आता 10% नॉन BT टाकण्याची परवानगी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये 10-20% STBTचं किंवा BTचं BG2चं सेकंड जनरेशनचं जर बी टाकलं तर ते ओळखायचं कसं हो की ती अशी भेसळ आहे म्हणून. गंभीरपणे विचार करा याचा. आणि म्हणून सरळ वाणाचं महत्त्व काय आहे की जर सरळ वाणाचं ट्रूथफुल लेबलचं फाउंडेशन सीड जर आम्हाला मिळालं तर आमच्या शेतातच आम्ही आमच्या कापसातनं ते बियाणं काढून 2-3 वर्ष वापरू शकू, जसं आम्ही गव्हाचं, हरभऱ्याचं, सोयाबीनचं बियाणं आम्ही वापरतो आहे. हे जरा लक्षात ठेवा. आहे मी आता पाकिस्तानचा जो उल्लेख केला त्याचं उदाहरण देतो तुम्हाला. जेव्हा मी 2015 मोदी सरकारशी पत्रव्यवहार सुरू केला होता सरळ जातीचा, तेव्हा मला पहिले मोदी सरकारचंच उत्तर आलं होतं. एक डॉक्टर R वारियर नावाच्या तिथे महिला अधिकारी होत्या, डायरेक्टर होत्या, आणि त्यांनी मला 11/3/2015 उत्तर दिलं होतं की याच्यावर मोन्सॅन्टोचं पेटंट आहे क्रायवन AC वर, आणि म्हणून बिकानेरी नरमा BT जे मनमोहन सिंग सरकारच्या वेळेला 2008 मध्ये
आम्ही एम एस स्वामीनाथनांच्या मदतीने बाजारात आणायला लावलं होतं 100 रुपये किलोप्रमाणे, आणि मग ते मागे घेतल्या गेलं. ते आम्ही पुन्हा देऊ शकत नाही, कारण त्याच्यात मोन्सॅन्टोचं पेटंट आहे. हे मॅडम वॉरियरनी 11/3/2015 मला दिलेलं पत्र आहे. ते मागेही मी दाखवलेलं होतं, पुन्हा दाखवू शकतो कोणाला पाहिजे असेल तर. आणि त्याच्यानंतर मला वेबसाईटवर असं माहिती मिळाली की पाकिस्ताननी सरळ वाणाचं बी दिलेलं आहे. आणि ते प्रिंट आऊट घेऊन मी मोदीजींना पुन्हा तेव्हाच पत्र टाकलं की जर पाकिस्तान सरळ वाण तयार करू शकतो तर आपण का तयार करू शकत नाही? आपण काय मोन्सॅन्टोचे गुलाम आहोत का? या पत्रामुळे असं म्हणतात की तिथे धावपळ सुरू झाली. मला दिल्लीच्या एका जर्नलिस्टने सांगितलं होतं की जावंदिया जी आपने तो मंत्रालय को हला दिया है, बड़ी चर्चा हो रही है वहाँ पर. आणि मग ती सगळी चर्चा झाल्यानंतर मला 19/8/2015 म्हणजे या वॉरियरच्या पत्राच्या 5 महिन्यानंतरच पत्र आलं, आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की मोन्सॅन्टोचं कधीही या जीनवर भारतात पेटेंट नव्हतं. विचार करा हो की कसं काय बदललं हो हे सगळं. किती या सीड कंपन्यांच्या पैशाचं मॅनेजमेंट आहे हे याच्यातनं दिसत नाही का? ही अशी पत्र आहेत माझ्याजवळ, सबुतानी बोलतोय मी. माझी मोदीजींना विनंती आहे, शिवराज सिंग चौहानांना विनंती आहे की आता पाणी खूप वाहून गेलेलं आहे. आता प्युअर हायब्रिड बियाणं नाही असंच आपण समजूया. STBTची मागणी होते आहे. STBT द्या, CTBT द्या, FITBT द्या, पण आम्हाला सरळ वाणातलं तंत्रज्ञान द्या. जर अमेरिकेत सरळ वाणच वापरल्या जातं तर भारतात कापसाचं हायब्रिड का, याचं उत्तर आता देण्याची वेळ आलेली आहे. आज मी इथे नाव घेऊन सांगतो, कारण शरद जोशींचे समर्थक जे STBTची मागणी करतात वारंवार, मी त्यांना स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे, मी बोललेलो आहे याच्यावर, की गुजरातमध्ये ते मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं आहे ना हो. गुजरातमध्ये वापरलं जात आहे, आणि आपल्याकडे 50% लागणारं STBT गुजरातमधनं स्मगल होऊन येतं आहे. त्याच्याकरता आंदोलन कशाकरता करतात? आणि आंदोलनं जर करायचं असेल तर आपण गुजरातमध्ये जाऊन गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसमोर करू ना, की एक तर हे इल्लीगल आहे, ते तुम्ही बंद करा, आणि नाही तर मग आम्हाला सुद्धा त्या STBT तयार करण्याकरता लागणाऱ्या नर आणि मादीमध्ये 3 जीन टाकलेले ते बियाणं आम्हाला द्या. आम्ही गावागावात जाऊन आमच्या गावागावातच बियाणं उत्पादन करून प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही नर मादी देऊ, तो आपल्या जो गरजेचं बियाणं तिथे उत्पादित करेल. आणि याच्यामध्ये डॉक्टर माई जे कापसाचे तज्ज्ञ अधिकारी आहेत, फार वरिष्ठ अधिकारी आहेत, रिटायर झालेले आहेत, अत्यंत ज्ञानी आहेत, आणि ते शेतकऱ्यांचे पुत्र आहेत, शेतकऱ्यांकरता सतत बोलत असतात, त्यांची मदत घेऊ आपण. काय हरकत आहे याच्यामध्ये? पण मुद्दा हा आहे की आम्हाला शेतकऱ्यांच्या हिताकरता काम करायचं आहे का, की काही मोजक्या मोठ्या मोठ्या कंपन्यांकरता काम करायचं आहे? एक तर्क असा दिला जातो, जेव्हा मी 2005 मध्ये हा सरळ वाणाचा मुद्दा माननीय शरद पवारजींसमोर नागपूरच्या CICR इथल्या शेतकरी मेळाव्यात मांडला होता, तेव्हा काही सीड कंपनीवाले माझ्याजवळ येऊन, जावंदियाजी त्या सरळ वाणामध्ये उत्पादन येत नाही ना, हायब्रिडमध्ये उत्पादन वाढतं ना. तर मी त्यांना म्हटलं, अहो अमेरिकेत सरळ वाण आहे, आपल्यापेक्षा एकरी उत्पादन जास्त आहे, आपल्यापेक्षा रुईचा दर्जाही चांगला आहे, तर कसं काय हो मग? याचं उत्तर देत नाही. पण तुम्हाला आणखीन एक सांगतो, त्याचं नाव घेणार नाही मी, पण एक मोठी सीड कंपनी आहे जालन्याची, त्याचे मालक मला एकदा पुण्याला एका स्वदेशी जागरण मंचाच्या कार्यक्रमात भेटले होते. तिथे मी हा मुद्दा मांडला होता. तेव्हा त्यांनी मला दिलेली माहिती अशी होती कि जावंदिया जी, हमने अमेरिका के कंपनियों को कहा कि हम आपके लिए हाइब्रिड बीज बना देते, आपको जैसा चाहिए वैसा कपास का. त्यांनी मला उत्तर दिलं म्हणे कि आप हमको हाइब्रिड बनाकर दे दो, हम आपको स्ट्रेट लाइन बनाकर देंगे. जरा विचार करा हो. मी डॉक्टर माईंना आज जाहीरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो, कारण डॉक्टर माईंनी मला हे सांगितलेलं आहे, ते हे मान्य करतात
की संकरित कापूस बियाणं आता तयार करणं कठीण होत चाललेलं आहे, कारण मजूर मिळत नाही. मी स्वतः अंकुर सीडचा बीजोत्पादक कार्यक्रम घेणारा शेतकरी आहे, पण आमच्या भागात सगळे संकरित कापूस बियाणं बंद झालेलं आता कोणी करत नाही आहे, कारण मजुरी वाढलेली आहे. मित्रांनो, जर खाजगी कंपनी सरळ वाण तयार करून देऊ शकते डॉक्टर माहींच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांना फक्त रॉयल्टी पाहिजे अमेरिकेप्रमाणे, तर मी डॉक्टर माहींना हा प्रश्न विचारला होता की खाजगी कंपन्यांचं ठीक आहे, ते जर रिसर्च करणार असतील तर त्यांना त्याचे पैसे पाहिजेत, म्हणून त्यांना त्याच्यामध्ये रॉयल्टी पाहिजे, मान्य आहे. पण म्हटलं मग CSIR आहे, प्रत्येक राज्यात कापूस प्रदेशामध्ये कृषी विद्यापीठ आहेत, मग हे का नाही सरळ वाण तयार करू शकत? आणि हे करू शकत नसतील तर मग पांढरे हत्ती पहिले बंद करा ना. माझ्या भावांनो, माई बहिणींनो, या सगळ्याचा फार गंभीरपणे विचार करा. आणि आपण सुद्धा, माझं असं मत आहे की ग्रामपंचायतीमध्ये ठराव करा आणि त्या ग्रामपंचायतीच्या ठरावाचं पत्र मोदीजींना, शहांना, कृषी मंत्र्यांना आणि आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठवा की आम्हाला कापसाचं नवीन सगळं तंत्रज्ञान हे सरळ वाणातनं देण्याची व्यवस्था झाली पाहिजे, ज्या प्रमाणात अमेरिकेमध्ये आहे. तरच आम्ही मग हाय डेन्सिटी प्लांटेशन, एका एकरात 5 किलो कापूस पेरून जास्तीत जास्त कापसाची संख्या वाढवून आम्ही आमची शेती थोडी तरी नफेशीर करू शकतो. कारण कापसाचे भाव पुन्हा हे आमच्या देशातल्या सरकारच्या हातात नाही, हे आता सिद्ध झालेलं आहे. यावर्षी 7,200ला कापूस विकून शेतकरी मोकळा झाला आणि इराण अमेरिका युद्ध सुरू झालं, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, तर अमेरिकेत सुद्धा 70-72 सेंट कापसाचा भाव 1 पाऊंडचा हा 90-95 सेंटपर्यंत गेला. आमच्या देशात 8,500-9,500 हजार रुपयापर्यंत गेला. शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि कापसाचे भाव वाढलेत. पण आजही कापसाचे भाव हे 3 वर्षापूर्वी जे होते त्याच्यापेक्षा कमी आहेत. 1 लाख रुपये खंडीचा भाव हा आजही 60-65 हजार रुपये खंडी आहे. तरी चेन्नईचा मुख्यमंत्री नवीन हा कापसाचे भाव पाडण्याकरता 11% आयात कर काढून टाका म्हणून मागणी करतो आहे. मी त्या मुख्यमंत्र्यालाही पत्र लिहिलं की बाबा रे, ही मागणी शेतकरी शेतमजूर विरोधाची आहे. हे मिल मालक रुईचे भाव वाढतात तेव्हा कापडाचे भाव वाढवतात, पण रुईचे भाव कमी झाले तर कापडाचे भाव कमी करत नाही. गोऱ्या इंग्रजांचं शेतकऱ्यांना लुटण्याचं, कच्च्या माल लुटीचं धोरण आजही 75 वर्षानंतर सुरू आहे. 1 लाख रुपये खंडी रुई झाली होती तेव्हा मिल मालकांनी कापडाचे भाव वाढवले. आज 60,000 रुपये खंडी आहे तुमच्या मताप्रमाणे, तुमच्या पत्राप्रमाणे. मग यांनी कापडाचे भाव कमी का केले नाही? 40 रुपयाची गरिबाची बन्यान 120 रुपयाला का घ्यावी लागते? असं पत्र मी त्यांनाही पाठवलेलं आहे. माझा हा पत्रव्यवहार हा शेतकरी हितासाठीच आहे. हा पत्रव्यवहार अनेकांना पटत नाही, ते माझ्यावर टीका करतात. त्यांनी जरूर माझ्यावर टीका करावी, पण एक गोष्ट सांगतो, मी कुठेही कुणाशीही कधीही समझोता केलेला नाही. आणि जोपर्यंत माझ्या रक्तात गरम रक्त वाहत आहे तोपर्यंत शेतकऱ्यांच्या रक्ताच्या आहुतीचा हा बिल्ला आणि माझी ही आवाज शेतकऱ्यांकरता अशीच चालत राहील. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. या सगळ्यावर आपलं काय मत आहे हे आपण मला सांगू शकता. माझा नंबर आहे 9421727998. हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे. आपल्या सगळ्यांच्या चरणी वंदन, नमस्कार. जय जवान, जय किसान.